श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तो, पाहून दुर्लक्ष करू नका. आज स्वामी तुमच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वामी म्हणतात, विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. राग आणि अहंकार जरा बाजूला सार. तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला मिळवून देईन. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, ते मला तू न मागता ही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संयम ठेवा, संकटाचे ही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील, तुमचे कौतुक करतील. स्वतःला काय हवंय ते स्वतःलाच जेव्हा कळत नसतं, तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवंय ते नाही मिळालं की दुःख हे होतच. काल नाही जमलं म्हणून निराश होऊ नका. कालचा दिवस वाईट गेला म्हणून वाईट विचार आणू नका. खूप मेहनत करत आहात तरी यश मिळत नाही म्हणून धीर सोडू नका. हेच ते दिवस असतात जे तुम्हाला आतून आणि बाहेरून स्ट्रॉंग बनवतात. कुठल्याही परिस्थितीला कसं सांभाळून घ्यायचं, किती पेशन्स ठेवायचे हे शिकवतात. आणि हेच खूप महत्त्वाचं असतं, कारण काही गोष्टी घडायला वेळ लागतो. तुम्ही धीर सोडू नका. स्वामी म्हणतात, माझ्या बाळांनो, एक लक्षात ठेवा, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या, म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखावू नका, कारण नियती बदला हा घेतेच. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.